कल्पना करा, तुम्हाला पक्ष्यांची भाषा समजू लागली तर? मुंगे काय बोलतात, कुत्रा का भुंकतो आणि भविष्यात काय घडणार आहे हे जर आधीच कळू लागलं तर? मित्रांनो, महाराष्ट्रात असा एक रहस्यमय ग्रंथ असल्याची चर्चा शेकडो वर्षापासून केली जाते. त्या ग्रंथाचं नाव आहे नीळवंती ग्रंथ. काही लोक म्हणतात हा ग्रंथ वाचणाऱ्याला अद्भुत शक्ती प्राप्त होतात, तर काही जण याला केवळ दंतकथा मानतात. पण नक्की सत्य काय आहे? आज आपण जाणून घेणार आहोत नीळवंती ग्रंथाचं रहस्य. लोककथानुसार नीळवंती नावाची एक अत्यंत विद्वान स्त्री होती. तिने अनेक वर्षाच्या साधना आणि ज्ञानातून हा ग्रंथ तयार केला. असं म्हटलं जाते की या ग्रंथामध्ये निसर्गातील गुपिते, प्राणी पक्षींची भाषा आणि अनेक रहस्यमय विद्या लिहिलेल्या आहेत. काही कथामध्ये तर असंही सांगितलं जातं की हा ग्रंथ पूर्णपणे वाचणाऱ्या व्यक्तीला भविष्याची चाहूल लागते. गावागावात या ग्रंथाबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. कोणी म्हणतात हा ग्रंथ एखाद्या गुप्त गुहेत लपवला आहे, तर काहींच्या मते हा ग्रंथ चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागू नये म्हणून जाणून बुजून लपून ठेवण्यात आला. यामुळे नीळवंती ग्रंथाभोवती एक गूढ वातावरण निर्माण झालं. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर हा ग्रंथ इतका शक्तिशाली होता तर तो आज कुठे आहे? इतिहासात अनेक प्राचीन ग्रंथाचे उल्लेख सापडतात, पण नीळवंती ग्रंथाबाबत ठोस पुरावे फारसे आढळत नाहीत. अनेक संशोधकांनी या विषयाचा अभ्यास केला, परंतु त्यांना असा कोणताही मूळ ग्रंथ सापडला नाही ज्यामुळे या कथांची सत्यता सिद्ध होते. काही लोकांच्या मते नीळवंती ग्रंथ हा प्रत्यक्ष ग्रंथ नसून ज्ञान आणि बुद्धीचं प्रतीक असू शकते, तर काहींच्या मते लोककथांमधून त्याला अलौकिक रूप दिलं गेलं. मात्र आजही अनेक लोक या ग्रंथाचा शोध घेत आहेत, कारण माणसाला नेहमीच गूढ आणि अज्ञात गोष्टीचं आकर्षण असतं. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर प्राणी पक्ष्यांची भाषा जादुई पद्धतीने समजण्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तसेच एखादा ग्रंथ वाचून अलौकिक शक्ती मिळतात यालाही वैज्ञानिक आधार नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की या कथा निरर्थक आहेत. लोककथा आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. त्या आपल्या पूर्वजांच्या कल्पनाशक्ती, श्रद्धा आणि विचारसरणीचं दर्शन घडवतात. तर मित्रांनो, नीळवंती ग्रंथ खरंच अस्तित्वात होता का, की तो फक्त लोककथा आणि दंतकथाचा भाग आहे? याचं निश्चित उत्तर आजही कोणाकडे नाही. पण एक गोष्ट नक्की, नीळवंती ग्रंथाचं रहस्य आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. तुम्हाला काय वाटतं? नीळवंती ग्रंथ खरोखर अस्तित्वात होता की ही फक्त एक दंतकथा आहे? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.